ओए समझ में नहीं आ रहा है तो घे जरा। संचित जाऊ नको ना। आलू 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 मागे नका बघू। आलू चला आलू। काय समस्या आहे एवढ्या वर्षापासून आपल्याला काय त्रास होतो? जिथून आपला रस्ता झालाय तिथून पहिलाच पूल आहे आणि जो जेव्हा बनवलेला आहे तिथून त्याच्या दुरुस्ती नाही ना काही नाही, ते काही दिवसांत कोसळून पडणार आहे। रोज आम्ही थोडा थोडा माती घेऊन येतो आणि दगडी इथे टाकतोय पुलावर। किती वर्षापासून मागणी आहे आपली? मागणी आमचे जवळजवळ 10 वर्षापूर्वीपासून चालू आहे, पण नवीन पूल काय आम्हाला मिळत नाही। काय सांगतात कशामुळे मिळत नाही? होईल करतात, निधी कमी पडते बोलतो, त्याच्यामुळे तुमचं बोलतो पूल होत नाही। सगळे आश्वासनच देतात। काय सांगाल प्रशासनाला? प्रशासन स्वतः इथे येऊन गेलेले आहेत, पण तेही पण काय पुढचा काय येत नाही बोल। काय सगळे येऊन गेलेले आहेत, काहीच नाही केलेलं ते। बोलो बोल। हॅलो, काय आहे आमच्या रस्त्याची हालती की मुलांना शाळेत जायला रस्त्याने 2-2, 3-3 दिवस पोरं घरी राहतात। रस्ता कसा झालाय आमचा? हा, त्याची कोण दादच घेत नाही। लवकरात लवकर करून घ्या, जरा आमची दया करा जरा। हा, मग त्यांना आंदोलन करताना असा होते तसा होते, आमची परिस्थिती तर अशी झालेली आहे, तर काय करणार आम्ही? मुलं शाळेत जायला 4-4 दिवस आम्ही बंद राहतो थोडं पाणी असलं। या तारा निघल्या त्याच्यात मध्ये पाय गुंततात। काय किती वर्षापासून त्रास होतो तुम्हाला? 8 वर्षापासून त्रास होतो यो। हा, 8 वर्ष झाली। 15-20 वर्षाचे काळामध्ये आम्ही चांगली होतो, पण त्याच्यानंतर आमची हीच हालत आहे। काय रस्ता राहिला आहे रस्त्यामध्ये? त्या ब्रिज तर गेलाय, आता आम्हाला बघायचं आहे खाली कसा काय आहे त्या, त्याच्यासाठी आता तुम्ही बनवत नाही, आम्हाला बघायलाच ठेवलाय त्या। अनेक वर्षापासून या ठिकाणी जाणाऱ्या या नागरिकांची मागणी आहे की आम्हाला नवीन पूल बनवून द्या। आणि आपण आताच बघितलं की या ठिकाणी जो रस्ता आहे तो अतिशय चिखलमय, आणि या चिखलामधूनच येथील स्थानिक नागरिक असतील आणि रोज विजय महामार्गावरून या रस्त्यावरून प्रवास करणारे जे विद्यार्थी असतील यांना चिखलातून वाट काढावी लागते। ही मोठी शोकांतिका आहे आणि येथील स्थानिक नागरिक आता आक्रमक झाले आहेत की येणाऱ्या निवडणुकीत जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आणि यांना आम्ही धडा शिकू, कारण लवकरात लवकर आमच्या पुलाची आणि आमच्या नवीन रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही तर इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याची भाषा येथील नागरिक करत आहेत।